नमस्कार. इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठीच्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत. आणि संपूर्ण भारतात सध्या नाताळचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा होतोय. तुम्हा सर्वांनी नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या नाताळच्याच निमित्ताने आज आपण मुलाखत घेणार आहोत मुंबईतील एका मॉडेलिंग क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारी रिद्धी. आणि रिद्धी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. रिद्धी, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. विश यू ऑल अ मेरी क्रिसमस. तुम्हा सर्व प्रेक्षकांसाठी नाताळच्या निमित्ताने खास ही मुलाखत आज आपण इथे घडवून आणलेली आहे. आणि मॉडेलिंग क्षेत्र तसं नेहमीच सर्वांना आकर्षित करणार असतं. त्याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यावरतीच खुलासा करण्यासाठी आज रिद्धी या ठिकाणी उपस्थित आहे. तर रिद्धीजी, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्या स्कूलिंग आणि कॉलेज बद्दल आपण थोडंसं सांगावं. मी मुंबईमध्येच राहते आणि माझी स्कूल आणि कॉलेज हे मुंबईमधूनच झालंय आणि मॉडेलिंग मध्ये पण स्टार्ट मी मुंबईपासूनच केलं आहे. एकूण स्कूलिंग आणि कॉलेज किंवा मॉडेलिंग क्षेत्रातली सुरुवात देखील मुंबईमधूनच झाली. परंतु नेमकं या क्षेत्राकडे सिरियसली बघण्याचा दृष्टिकोन साधारण कधी आणि कसा सुरू झाला? ऍक्च्युली कसं कोविड नंतर मला खूप असे रील्स नंतर खूप सारे असे फीड्स मध्ये ना व्हिडिओज यायला लागले. तर मला खूप आवड होती त्याच्यामध्ये, अगोदरपासूनच होती. पण घरच्यांच्या ह्याच्यामुळे मी जास्त काय दुर्लक्ष केलंय ऍक्च्युली. तर नंतर मी सर्व लोकांना मेल ऍज इन कोविड नंतर स्टार्ट केले की वी कॅन डू अ कोलॅबरेशन लाईक दॅट. मी सर्व लोकांना पोस्ट करत गेले. तर त्याचा मला मेलचा कमबॅक आला आणि नंतर मला बोलले की येस वी कॅन डू. त्याच्यापासून नंतर मी मॉडेलिंग आणि बॉलिवूड याचे प्रोफाईल्स मध्ये जाऊन त्या लोकांना पण मेल केलं, व्हॉट्सअपवरती हे केलं. तशी त्याची हळूहळू सुरुवात केली. आमच्या मिळवलेल्या माहितीप्रमाणे रिद्धी, आपण केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील बऱ्याच देशांमध्ये आपण कन्साइनमेंट्स केलेले आहेत किंवा मॉडेलिंगसाठी आपण गेलेले आहेत. तर साधारण कुठल्या कुठल्या देशामध्ये आपण गेलात आणि काय तिथे आपण अनुभव घेतला? मी फर्स्ट गेली आहे सिंगापूर, दुबई, आफ्रिका आणि लास्ट आता मी श्रीलंकाला गेली आहे. आणि असं वेगवेगळे होत राहतात, म्हणजे इव्हेंट्स काही येत असतात तर असं जावं लागतं. आणि मग इव्हेंट सोबत आम्ही लोक फिरून पण आलो तिकडे मस्त एकदम. आणि देश पण बघायला भेटला नवीन. इंडिया इज व्हेरी डिफरंट अँड आउट ऑफ इंडिया इज व्हेरी डिफरंट. सो ते खूप असतं की आपण जावं, कोणतरी आपल्या फॅमिलीमधून जाणं. तर खूप आवड होती. माझ्या पूर्ण फॅमिली लोकांना पण आवडलं की माझी पोरगी, माझे मम्मी पप्पा बोलत होते माझी मुलगी आउट ऑफ ला गेली. इट्स लाईक अ व्हेरी प्राऊड मुवमेंट फॉर माय फॅमिली ऍज वेल एज मी. अँड मला ही गोष्ट सिंगापूर खूप आवडलं, पण जास्त आवडलं हे दुबई आहे. साधारण या क्षेत्रात काम करताना नेमके काय काय गोष्टीचे चॅलेंजेस असतात किंवा काय काय नेमकं टफ जातं या मॉडेलिंग क्षेत्रात काम करताना? मेहनत ही खूप आहे आणि संघर्ष खूप आहे. टाइम आणि पेशन्स खूप एकदम द्यायला लागतो आणि सर्व गोष्टी सोपी नाहीये. तर त्याच्यासाठी खूप सर्व हँडल करावं लागतं. 2024 तर तुला खूपच चांगलं गेलं त्या मानाने. आणि आता काही दिवसांवरतीच 2025 नवीन वर्ष येऊन ठेपले. तर मला विचारायचं तुला की 2025 मध्ये काय प्रोजेक्ट्स लाईन अप आहेत किंवा पाईपलाईन मध्ये आहेत? आता 2024 तर खूप ग्रेट गेलं, एकदम मस्त झकास. तर सेकंड आहे 2025. तर त्याच्यामध्ये आता माझं मीन्स मीटिंग्स झाले आहेत आणि चालू पण आहेत. मी सॉंग्स चालू आहे, म्हणजे हिंदी आणि मराठी दोन्ही साठी येणार आहेत. मीन्स आता अजून चालू आहे बोलणं. आणि प्रिंट शूट्स म्हणजे ऍज इन ते सर्व चालूच आहे, ब्रायडल शूट्स अँड ऑल. आणि अजून ऍड्स साठी बोलणं चालू आहे आणि शॉर्ट फिल्म्स मध्ये पण मी ट्राय करते. सो 2025 साठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सो आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. मॉडेलिंग क्षेत्रावरती खरं तर हा आमचा सेकंड एपिसोड आहे. ह्यापूर्वी सुद्धा आपल्या मुंबईतलीच एक मॉडेलिंग क्षेत्रात काम करणारी आणि सक्सेस मिळवणारी मॉडेल या ठिकाणी आली होती. तर तो एक प्रश्न मी विचारू इच्छितो की आज एक मराठी कुटुंबातली मुलगी, एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आज आंतरराष्ट्रीय दर्जावरती काम करते, विविध
देश विदेशात तिचे शोज होतात. तर नव्याने ज्या तरुण तरुणी या क्षेत्रात येऊ इच्छितात तर त्यांना काय सांगणार याबद्दल? ही फील्ड तसं तर सर्व फील्ड खूप चॅलेंजिंग आहे, पण ही फील्ड पण चॅलेंजिंग आहे. पण त्याच्यामध्ये कसं आहे, चांगले लोकही भेटतात आणि वाईट लोकही भेटतात, पण वी नो हाऊ टू हँडल दॅट पर्सन. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही येऊ शकतात, वेलकम आहे तुम्हाला या फील्डमध्ये. मॉडेलिंग, ऍड्स, मूवीज, वेब सिरीज, देर आर अ लॉट्स ऑफ अपॉर्च्युनिटीज देअर. सो यू कम, वेलकम. आणि स्ट्रगल तर आहेच लाईफमध्ये. सो ऑल द बेस्ट टू यू. प्रेक्षकांनो, ही होती रिद्धी, एक मुंबईतली अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी जिने आपल्या आत्मविश्वासावरती आणि आपल्या टॅलेंटवरती मॉडेलिंग या क्षेत्रात आपलं नाव कमावलं. रिद्धी, तू आम्हाला वेळ दिलास, आमच्या सर्व प्रेक्षकांना वेळ दिलास, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, तुम्ही मला तुमच्या स्टुडिओमध्ये बोलवलं. आणि प्रेक्षकांचेही आभार खूप खूप. आणि थँक्यू सो मच. हॅपी न्यू इयर. इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठीच्या सर्व प्रेक्षकांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी जो आमच्यावरती विश्वास दर्शवला आणि अगदी कमी वेळात त्यांनी भरभरून आम्हाला प्रेम दिलं. आमच्या प्रत्येक व्हिडिओला त्यांनी भरभरून प्रेम दिलं. 2024 मध्ये आपण जो आमच्यावरती विश्वास दर्शवला त्याला पात्र ठरण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिलाय. आणि 2025 मध्ये देखील अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची आपल्या समोर ओळख आम्ही करून देऊ. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. येणारं 2025 साल तुम्हा सर्वांना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच आम्ही प्रार्थना करतो. आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.